ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चैतन्य अर्जुनला समजावून सांगत आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतोय, तुझ्या प्रेमामध्ये तुला मधुभाऊंना मेल्ट करणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, एखाद्या वेळेस तू हिमालयाला मेल्ट करायला सांग तर ते मला शक्य होईल, पण मधुभाऊंचा स्वभाव बदलणं आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम निर्माण करणं ही गोष्ट मात्र शक्य नाहीये. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो, की असं असेल तर तुला तेच करावं लागणार आहे. लक्षात ठेव, जोपर्यंत तू मधुभाऊंचं मन जिंकत नाहीस, तोपर्यंत तू सायली यांचं मन जिंकू शकत नाही. कारण मधुभाऊ हे तुमच्या दोघांच्या मध्ये आहेत आणि मधुभाऊ जोपर्यंत सायलीला म्हणत नाहीत, की तू अर्जुनला भेट, त्याच्याशी बोल, तोपर्यंत सायली वहिनी काहीच करणार नाहीयेत, ही गोष्ट तुला देखील माहीत आहे. आणि आता अर्जुनने देखील हे चॅलेंज उचललेलं आहे. आपल्याला काही केल्या मधुभाऊंना मेल्ट करायचं आहे. त्यांच्या मनात आपल्याविषयी झालेला गैरसमज दूर करून आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे आणि मगच मधुभाऊ सायलीचा हात आपल्या हातात देतील, असा कॉन्फिडन्स चैतन्याने जेव्हा अर्जुनला दिलेला असतो, तेव्हा अर्जुनने पण हे मान्य केलेलं असतं. आणि आता अर्जुन चैतन्याला सांगतो, की तू जसं म्हणतोयस त्याप्रमाणे मी आता मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. चैतन्य देखील खुश होतो आणि म्हणतो, मला पण हेच अपेक्षित आहे. जर का एकदा आपण मधुभाऊंना चांगलं बोललो आणि त्यांना आपल्या बाजूने केलं, तर मग कोणतीच अडचण तुमच्या दोघांमध्ये येणार नाहीये. हे ऐकल्यावर तो देखील खुश होतो आणि म्हणतो, अगदी तू म्हणशील ना, ते सगळं मी करायला तयार आहे. सायलीसाठी मी काहीही करायला तयार आहे, असं अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं. तेव्हा चैतन्याच्या देखील चेहऱ्यावर स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता अर्जुन म्हणतो, चल लवकर. कधी एकदाचं कोर्टात जाईल असं मला झालंय आणि सायलीला भेटेल असं झालेलं आहे. तर इकडं हॉलमध्ये अजूनही सर्वांच्या चेहऱ्यावर उदासीच आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर उदासी असल्यामुळे प्रिया मात्र नाखुश आहे. प्रिया सर्वांना हसवण्याचा आणि सायलीच्या दुःखातून बाहेर काढण्याचा, सायलीला सर्वांना विसरायला लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यावेळेस ते म्हणते, की आता कोणीही उदास राहायचं नाही, पण तिच्याकडं कोणाचंच लक्ष नसतं. तेव्हा ते म्हणते, आता जर का तुम्ही सर्वांनी उदास राहायचं असेल, तर मला ₹5,000 माझ्या अकाउंटवर पाठवून द्यायचे. हे ऐकल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटतं. प्रिया म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, उदास अजिबात राहायचं नाही, पण तुम्ही मात्र उदास राहताय. जर तुम्हाला उदासच राहायचं असेल, तर मग आता माझ्या अकाउंटवर तुम्हाला ₹5,000 ट्रान्सफर करावेच लागतील. प्रियाचं हे वाक्य ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र खरोखरच स्मितहास्य आलेलं असतं. प्रियाने सर्वांना हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तिचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे. ती सर्वांना सांगते, तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर आता अजिबात ऐकू नका. मी आता श्रीमंत होण्याचा एक सोपा मार्ग निवडलेला आहे. तेव्हा अश्विन देखील हसायला लागतो आणि म्हणतो, हां, हा मार्ग अतिशय भारी आहे. मी तर उगाच डॉक्टर झालो. हिच्यासारखं डोकं चालवलं असतं ना, तर मी रातोरात श्रीमंत झालो असतो. तेव्हा प्रिया देखील हसत-हसत त्याचं बोलणं ऐकत असते. खरं तर प्रिया रातोरात कशी श्रीमंत झाली आहे, हे अजून अश्विनला माहिती नाहीये. त्याचबरोबर घरातील सगळे सदस्य आता हसत असतात. प्रियाने अगदी थोडक्या शब्दामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणलेलं असतं. अश्विन म्हणतो, आपण तर आता हसतोय बाबा, आपण ₹5,000 अजिबात देणार नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, आता तुझा प्रश्न मिटलेला आहे, पण बाकीचे सगळे लोक मला ₹5,000 देणार आहेत. तेव्हा प्रताप देखील म्हणतो, मी तर कट्टर बिझनेसमॅन आहे, त्यामुळं मी तर अजिबात ₹5,000 देणार नाहीये. हे बघ, माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आता स्मितहास्य दिसत असेल तुला, असं म्हणून तो सुद्धा आता हसायला सुरुवात करतो. हे ऐकून अजून एकदा सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेलं असतं. तर विमल म्हणते, मी सुद्धा ₹5,000 देणार नाहीये बरं का, कारण ₹5,000 माझ्याकडे नाहीतच आणि 5,000वर किती शून्य असतात ना, ते देखील मला माहीत नाही. त्यामुळं पैसे देण्याचा प्रश्नच उरत नाही. विमलने देखील हळूच एक विनोद केलेला असतो, पण तो विनोद मात्र प्रियाला अजिबात आवडलेला नसतो. ती तिच्याकडं रागानंच पाहत असते. विमल मात्र त्यानंतर काहीच बोलत नाही. आता पूर्णाजी म्हणतात, माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. तुला तर माहिती आहे ना, माझे सगळे पैसे हे अन्नपूर्णा ट्रस्टला निघून जातात. त्यामुळं तुला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही आणि तुला पैसे का देऊ? हे बघ बरं, माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आता स्मितहास्य आलेलं आहे, असं म्हणून पूर्णाजी देखील हसत असते. तेव्हा प्रिया म्हणते, मला तुमच्या सर्वांकडून हीच अपेक्षा होती. मला पण पैसे नको आहेत. मला पण तुमच्या चेहऱ्यावर फक्त स्मितहास्य बघायचं आहे. तुम्ही हसताय ना, माझा बिझनेस बुडाला तरी चालेल, पण तुम्ही मात्र हसत राहिलं पाहिजे, अशी नाटकं आता प्रिया करत असते. तेव्हा कल्पना म्हणते, प्रिया, आता मी सुद्धा हसले बरं का, मी पण पैसे देणार नाहीये.
आणि आता अर्जुन आणि चैतन्य कोर्टामध्ये जाण्यासाठी जिन्यातून पायऱ्या उतरून खाली येत असतात. ते आता येऊन पाहतात तर सर्व सदस्य अगदी हसत खेळत एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा अर्जुन कल्पनाला म्हणजेच आईला म्हणतो की आई, मी आता निघणार आहे, मी कोर्टात चाललेलो आहे. पण त्या दोघांकडे मात्र कोणीच काही बोलत नसतं आणि बघत देखील नसतं. ते आपापसात एकमेकांशीच बोलत असतात. पूर्णाजी पण शांत बसलेले असते आणि प्रताप कल्पनाला बोलत असतो. हे पाहिल्यानंतर अर्जुनला मोठा धक्का बसतो, कारण सर्वांनी त्याला अगदी निग्लेक्ट करून टाकलेलं आहे. सर्वजण त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. तेव्हा चैतन्यच म्हणतो, काकू, मी आता अर्जुनबरोबर कोर्टामध्ये चाललेलो आहे. तेव्हा मात्र कल्पना चैतन्याला बोलते आणि नीट जास्त सांगते, काहीतरी खाऊन घे असं देखील ती बोलते. चैतन्य नको म्हणतो, पण प्रताप मात्र एकही शब्द अर्जुनला बोलत नाही. अर्जुन सर्वांशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकाने त्याला अगदी दुर्लक्षित करून टाकलेलं आहे. कारण अर्जुन अजूनही सायलीविषयी पॉझिटिव्ह बोलतोय, अर्जुन अजूनही सायलीच्या बाजूनं बोलतोय. या गोष्टीमुळे घरातले सगळे सदस्य मात्र नाराज झालेले असतात. तेव्हा आता प्रिया देखील अर्जुनच्या पाठीमागे येते. तिला देखील कोर्टात जायचं असतं, त्यामुळे ती अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे मला देखील कोर्टातच यायचं आहे. तुला माहिती आहे ना, आज माझी देखील कोर्टाची सुनावणी आहे, त्यामुळं मी तुझ्याबरोबर आले तर चालेल का? पण अर्जुन मात्र तिच्याकडे बघतही नाही आणि तिला एक शब्द देखील बोलत नाही. तेव्हा ती म्हणते, तुला नक्कीच चालत असणार आहे, मी तुझ्याबरोबरच येणार आहे. मला माहिती आहे तुला आवडणार आहे, पण मी तुझ्या फक्त गाडीत बसणार आहे. मी तुझ्या जवळ देखील येणार नाही. मी तुला काही बोलणार देखील नाही. फक्त तुझ्या गाडीत बसून यायला काय हरकत आहे? असं ते अर्जुनला म्हणते. अर्जुन मात्र तिच्याकडं रागानं पाहत असतो. त्यानंतर तो पुढं जायला लागतो. तेव्हा मात्र प्रिया त्याचा हात धरते. प्रियानं हात धरल्यावर अर्जुन तिचा हात एकदम अंगावर पाल पडावी तसा झटकून देतो आणि तिच्याकडं रागाने बघत राहतो. तेव्हा प्रियाला समजतं की आपण जरा पुढचंच पाऊल उचललेलं आहे. अर्जुनला हात धरल्याची गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. तेव्हा प्रिया देखील हात बाजूला घेत अर्जुनला म्हणते, ठीक आहे, मी तुला हात लावत नाही, पण मला तुझ्याबरोबर यायचं आहे. तेव्हा अर्जुन रागाला जातो आणि चैतन्याला म्हणतो, चैतन्य चल, आपल्याला उशीर होत आहे. अर्जुन प्रियाशी एक शब्द देखील बोलत नाही आणि चैतन्याला घेऊन तो घराच्या बाहेर पडतो. प्रिया मात्र रागाने लालेलाल झालेली असते. पण प्रिया शांत बसते आणि पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबियाच्या जवळ जाते आणि म्हणते की अर्जुन किती जरी रागावला तरी तो एके दिवशी मला गोड बोलणारच आहे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. एके दिवशी तरी मी अर्जुनचा मैत्रीचं प्रेम जिंकेल असंच मला वाटत आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, तू खरोखरच खूपच पॉझिटिव्ह बोलतेस. प्रिया म्हणते, मला याच गोष्टीची गरज आहे. मला असं वाटतं की अर्जुनने माझ्याशी बोलावं, पण सध्या अर्जुनची तशी इच्छा दिसत नाहीये, त्यामुळं मी देखील त्याला फोर्स करणार नाही. कल्पना त्यावेळेस बोलते, प्रिया, तो आता अर्जुनचं काही देखील मनावर घेऊ नको. तो सध्या टेन्शनमध्ये आहे आणि रागात आहे ना, म्हणून तो असं बोलत असेल. प्रिया म्हणते, मला पण तेच दिसतंय, त्यामुळं मी त्यांना आता काहीच बोलणार नाही. पण आज तुम्ही सगळे हसलात ना, हे पाहून मला मात्र खूप चांगलं वाटलंय. पण आता मला कोर्टात जाणं गरजेचं आहे. तेव्हा अश्विन आणि अस्मिताला ती म्हणते की आता चार्ज तुमच्याकडे आहे. यातल्या एकाही सदस्याला तुम्ही उदास ठेवायचं नाहीये. जर का यातला कोणताही सदस्य उदास राहिला तर यांचं 5-5 हजाराचं चलन फाडायचं आणि ते पैसे त्वरित माझ्याकडे जमा करायचे. तेव्हा अश्विन आणि अस्मिता म्हणतात, अगदी बरोबर, आम्ही तुझ्या बाजूनच आहोत. कोणी जरी हसलं नाही तर आम्ही 5,000 रुपये नक्की तुझ्याकडे जमा करू. इकडे कोर्टामध्ये साक्षी, महिपत आणि जोशी वकील एकत्र आलेले आहेत. चक्क जोशी वकील हा महिपतशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस महिपत त्याला म्हणतोय की आज कोर्टात काय होणार आहे ते सांग. तेव्हा जोशी म्हणतो, आज ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. तेव्हा साक्षी देखील खुश होते आणि म्हणते, एकदाची या केसमधून माझी सुटका होणार आहे, या गोष्टीचा कितीतरी आनंद मला झालेला आहे. तेव्हा ती साक्षी त्याला विचारते, नक्की तू कसली जादूची कांडी फिरवणार आहे? तेव्हा महिपत म्हणतो, जादूची कांडी तर याला फिरवावीच लागणार आहे, कारण नोटांच्या बंडलाची कांडी मी त्याच्या समोरून फिरवलेली आहे. त्यामुळे जोशा, आता आम्ही जे काय म्हणतोय त्याचप्रमाणे तुला करावं लागणार आहे, हे तुला माहिती आहे ना? तेव्हा जोशी देखील म्हणतो, अहो मला माहिती आहे काय करायचं ते. साक्षी त्या दिवशी त्या रात्री त्या ठिकाणी नव्हती हे सिद्ध करायचं आहे ना, मी करतो, काही काळजी करू नका. तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही गाडीत बसलेले असतात आणि ते कोर्टाकडे चाललेले असतात. चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुन पुरता डिस्टर्ब झालेला आहे. तो अर्जुनला म्हणतो, झालेल्या सगळ्या गोष्टी सोडून दे बरं आणि त्या प्रियाचं अजिबात तू मनावर घेऊ नको. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तिचं मी काय मनावर घेत नाहीये, पण आता मला दुसरंच टेन्शन आलंय. तो जोशा जर का मला दिसला आणि तो जर का कोर्टामध्ये वेडंवाकडं काय बोलायला लागला आणि त्याने जर का
मधुभाऊंना काही अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी तिथंच त्याला मारणार आहे. हे ऐकल्यावर चैतन्य म्हणतो, तू असं काहीच करणार नाही. तुला तुझ्या रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. असं केलंस तर आपल्या हातातून किती गोष्टी निसटतील हे तुला समजतंय का? अगोदरच आपण टेन्शनमध्ये आहोत. अगोदरच गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत आणि जर का कोर्टामध्ये तू जोशी वकिलाशी चुकीचं वागला तर ते मात्र मधुभाऊंना पटणार नाहीये. चैतन्य आणि अर्जुन बोलत बोलत आता कोर्टात पोहोचले असतात आणि तिथे जवळच महिपत आणि जोशा एकमेकांना बोलत असतात. आता अर्जुन आणि चैतन्य गाडीतून उतरून त्याच दिशेने चालले असतात की ज्या दिशेने महिपत आणि जोशी एकमेकांशी बोलत आहेत. अर्जुन आणि चैतन्याची नजर जर का जोशी वकिलावर पडली तर त्यांना जोशी हा नक्की काय करतोय हे समजणारच असतं. ते दोघं देखील त्याच दिशेने जात असतात आणि इकडे जोशी देखील सांगत असतो की माझ्याकडे एक लिफाफा आहे, तो मी दाखवणार आहे आणि त्यामुळे सिद्ध होणार आहे की साक्षी त्या दिवशी त्या रात्री त्या ठिकाणी नव्हतीच. आणि तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य तिथपर्यंत पोहोचलेले असतात, पण जोशी मात्र तेवढ्यात लपून बसलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य आलेले पाहून महिपत त्यांना नमस्कार घालतो. अर्जुनला मात्र त्याचं तोंड पाहून त्याच्याकडे बघण्याची देखील इच्छा होत नाही. अर्जुन त्याच्याकडे रागानं बघतो, त्याच्याकडे कटाक्ष टाकतो आणि अर्जुन आणि चैतन्य त्याच्यापुढून निघून गेलेले आहेत. साक्षी आणि महिपत मात्र हसत हसत म्हणतात, आता हा काय करू शकणार आहे? आणि तेवढ्यात मागं लपून बसलेला वकील त्यांच्या पुढे येऊन थांबतो. तेव्हा महिपत म्हणतो, बरं झालंच लपून बसला असते. जर का आत्ता अर्जुन आणि चैतन्याने तुला पाहिलं असतं ना, तर त्या दोघांनी तुझ्यावर 302 ची केस इथेच टाकली असती आणि डायरेक्ट तुला फासावर लटकवला असता. जोशी म्हणतो, खरंच अहो, बरं झालं थोडक्यात मी वाचलो. महिपत म्हणतो, नीट लक्षात ठेव, तुला ना सगळीकडे लक्ष देऊन राहायचंय आणि कोर्टात सुद्धा तुला नीट बोलायचंय. जर का तिथं तू नीट बोलला नाहीस तर माझ्याशी गाठ आहे. तर इकडे घरी सायलीला मधुभाऊंनी कोंडून ठेवलेलं आहे. सायली तिच्या बॅगमधून एक एक वस्तू काढत आहे. एक एक वस्तू काढत असताना त्या वस्तूच्या आठवणी तिच्या मनात येत आहेत, कारण त्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्या म्हणजे अर्जुनशी. एक एक वस्तू ती काढत असताना तिला अर्जुन आठवतोय. एक साडी तिच्या हातात असते, तेव्हा ती साडी घातल्यानंतर अर्जुनने आपली किती स्तुती केली होती ते तिला आठवत असतं. अर्जुन इतका खुश झालेला होता आणि आपल्याकडं तो अक्षरशः पाहतच राहिला होता, ही गोष्ट तिला आठवत असते. त्यानंतर सुद्धा दुसरी साडी ती बॅगमधून काढते, तेव्हा देखील तिला तेच आठवतं. एका एका गोष्टीच्या शेकडो आठवणी कशा अर्जुनबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, ही गोष्ट तिला आठवत असते. अर्जुन फक्त आपल्या आठवणीतच नाहीये, तर अर्जुन आपल्या नसानसात भिनलेला आहे, ही गोष्ट आता तिला कळायला लागलेली आहे. अर्जुन आपल्यावर किती जीवापाड प्रेम करतोय, या गोष्टीची तिला जाणीव होते आणि जाणीव झालेली सायली आता रडायला लागलेली आहे. अर्जुनने आपल्याला कानातले दिलेले होते. ते कानातले देखील ती पाहत असते आणि ते पाहत असताना तिच्या अश्रूंचे थेंब त्या कानातल्यावर पडत असतात. अर्जुन आपल्यावर इतकं प्रेम करत होता, पण ती गोष्ट आपल्याला का जाणीव झाली नाही, या गोष्टीचा पश्चातापच आता त्या अश्रूतून आपल्याला दिसत असतो. आता तिच्या हातामध्ये डायरी आहे, जी डायरी तिने अर्जुनला दिलेली होती आणि ज्यामध्ये अर्जुन सगळं काही लिहित होता. त्यातली एक आणि एक गोष्ट ती वाचत आहे आणि ते वाचत असताना तिला आठवतंय की कशाप्रकारे अर्जुन आपल्याशी हळवा होऊन आणि प्रेमानं बोलायचा. एक एक गोष्ट तो आपल्याला सांगायचा. अगदी गाडीमध्ये ठेवलेला पेन ड्राईव्हसुद्धा मी या डायरीमध्ये लिहून ठेवल्या बरं का सायली, हे सांगायला सुद्धा तो कधी विसरला नाही. आपण आजारी असताना अर्जुनने आपली किती काळजी घेतली होती. अशा एक ना अनेक शेकडो गोष्टी त्या डायरीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या डायरीमधल्या त्या एक एक गोष्टी वाचताना सायलीच्या डोळ्यातून मात्र शेकडो अश्रू वाहत आहेत. सायलीला एका एका क्षणाला अर्जुनची आठवण येत आहे. इकडे मधुभाऊ आणि कुसुम कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत. ते रिक्षाने तेथे पोहोचलेले असतात. रिक्षावाल्याला मधुभाऊ पैसे देत असतात, तेव्हा पैसे काढत असताना मधुभाऊंच्या खिशातली चावी मात्र खाली पडलेली असते. तेव्हा कुसुमचं लक्ष त्या चावीवर जातं आणि पटकन ती चावी उचलते आणि स्वतःच्या पर्समध्ये ठेवायला लागते. मधुभाऊंचं देखील त्या ठिकाणी लक्ष जातं. तेव्हा ती म्हणते, अहो तुमच्याकडून चावी पडते ना, मी चावी माझ्या पर्समध्ये ठेवते, असं म्हणून तिने ती चावी पर्समध्ये ठेवलेली असते. तेव्हा एकदम मधुभाऊंचं लक्ष जातं ते म्हणजे अर्जुनकडं. अर्जुन त्यांच्या समोरच असतो, तरी देखील ते त्याला निग्लेक्ट करून पुढं चालत असतात. तेव्हा ते एकदम धडपडतात. तेव्हा अर्जुन त्यांच्या जवळ जातो आणि धडपडणाऱ्या मधुभाऊंना तो हात देतो, पण मधुभाऊ मात्र त्याचा हात झटकावतात. मधुभाऊंना तो जवळ देखील असं वाटत नाहीये, तरी देखील अर्जुन शांत राहतो. चैतन्य देखील त्याच्याकडे पाहत असतो. अर्जुनचा चेहरा पडलेला असतो. आता अर्जुन कुसुमच्या समोर जातो आणि कुसुमला विचारतो,
सायली कशी आहे? तेव्हा ती सांगते की सायली ठीक आहे आणि अर्जुन तिथून निघून जातो. तेव्हा आता कुसुमच्या हातामध्ये चावी लागलेली आहे. ती चावी ती चैतन्याला देते. चैतन्य म्हणतो, "ही चावी कसली आहे?" तेव्हा कुसुम सांगते की ही चावी घराची आहे, की ज्या घरामध्ये मधुभाऊंनी सायलीला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ही चावी आत्ताच्या आत्ता अर्जुनला द्या आणि त्याला सांगा की सायली घरी आहे. तिच्याशी जाऊन निवांतपणे बोल. हे ऐकल्यावर चैतन्य तर उड्याच मारायला लागतो. तुम्ही अगदी छान काम केलेलं आहे. आत्ताच्या आत्ता चावी ही मी अर्जुनला देतो असं म्हणून तो अर्जुनकडे जातो आणि ही चावी घे असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, ही कसली चावी आहे? तेव्हा सांगतो की ही चावी सायलीच्या घरातली आहे. मधुभाऊने सायलीला घरामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि ही आता तुझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आत्ताच्या आत्ता तू सायलीकडे जा आणि प्रेम व्यक्त करून तुझ्या सगळ्या भावना त्यांना सांग आणि मला रिप्लाय का दिला नाही हे देखील तिला विचार. तेव्हा चैतन्याच्या हातातली ती चावी तो घेतो आणि म्हणतो, ही चावी तुझ्याकडे आली कशी ते सांग. आता चैतन्याला हे सांगायचं नसतं की कुसुमने हे चावी मला दिलेली आहे. अन्यथा याच्या लक्षात येईल की आम्ही दोघांनी मिळून हे सगळं काही ठरवून केलेलं आहे असं त्याला वाटेल. म्हणून चैतन्य म्हणतो, जेव्हा कुसुम बोलत होत्या तेव्हा त्यांच्या पाकिटातून ही चावी पडली आणि ती मी चावी उचलली. त्या मधुभाऊंशी बोलत होत्या तेव्हा मला समजलं की सायलीला घरामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. म्हणजे ही चावी आपल्यासाठीच पडलेली आहे असा विचार करून मी पटकन ती चावी उचलली आणि पटकन ती चावी घेऊन मी तुझ्याकडं आलेलो आहे. आत्ताच्या आत्ता ही चावी हातात घे आणि पटकन तू सायलीकडे जा असं त्याने सल्ला अर्जुनला दिलेला असतो. तेव्हा अर्जुनने देखील ती चावी त्याच्याकडून घेतलेली आहे. अर्जुन म्हणतो, तुला असं वाटतंय ना की ही चावी घेऊन मी आत्ताच्या आत्ता सायलीला जाऊन भेटावं? चैतन्य म्हणतो, अगदी बरोबर. पण अर्जुन तसं करत नाही. अर्जुन तो चावी घेऊन कुसुमकडे जातो आणि कुसुमला म्हणतो, तुमच्या घराची चावी पडलेली होती. ती चैतन्याला सापडली होती आणि मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. तेव्हा कुसुमला कळतं की आपला प्लॅन पूर्णपणे फेल झालेला आहे. अर्जुनच्या पाठीमागं उभारलेल्या चैतन्यकडे कुसुम पाहत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण सांगितलेलं होतं तसं काहीच घडलेलं नाहीये. कारण चैतन्य डोक्यावर हात मारत असतो आणि अर्जुन तो चावी घेऊन कुसुम पुढे उभा असतो. कुसुम म्हणते, असं आहे का? माझ्याकडून चावी पडली असेल, बरं झालं तुम्हाला सापडली, दुसऱ्या कोणाला सापडली नाही. असं म्हणून ती चावी कुसुमने घेतलेली असते आणि चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन हे काय केलंस? अर्जुन म्हणतो, मला जे योग्य वाटतंय ना तेच मी केलेलं आहे. मला असं भेटायला जाण्याची काहीच गरज नाहीये. मला भेटायला जायचं असेल तर मी डायरेक्ट भेटायला जाऊ शकतो. मला लपून-छपून भेटायची गरज नाही. कारण ती माझी लग्नाची बायको आहे आणि बायकोला भेटायला जायला लपत-छपत जायची काय गरज आहे? माझं त्यांच्यावर प्रेम आहे तर ते खुलके मी सांगू शकतो. त्यासाठी अशी किल्ली घेऊन आणि मधुभाऊंचा विरोध पत्करून मला तिथपर्यंत जाण्याची गरज नाहीये, असं डायरेक्ट अर्जुन बोललेला असतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स चैतन्य आणि कुसुम यांना स्पष्टपणे दिसत असतो. त्याला काही केल्या मधुभाऊंना दुखवून सायलीपर्यंत पोहोचायचं नाहीये या गोष्टीचा खरं तर आनंद कुसुमला देखील झालेला असतो. पण चैतन्य आणि कुसुम यांनी ठरवलेलं असतं की आज अर्जुन आणि सायलीला एकांत मिळेल, त्यांना बोलायला मिळेल. पण अर्जुनचं ते बोलणं ऐकून कुसुम मात्र खूपच आनंदित झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अगदी ठरवल्याप्रमाणे अर्जुन हा सायलीपर्यंत पोहोचलेला आहे. तो मधुभाऊ असतानाच तिथं गेलेला आहे आणि मधुभाऊला म्हणतोय की मला सायलीला बोलायचं आहे आणि भेटायचं आहे. तेव्हा मधुभाऊ त्याच्या तोंडावरच दार आपटतात आणि म्हणतात, तुझी लायकी नाहीये तिला भेटायची. मी तुला तिला भेटू देणार नाहीये. सायली पण आतमध्येच असते. सायलीला पण अर्जुनला बोलायचं असतं पण मधुभाऊमुळं ती काहीच बोलत नाही. अर्जुन मात्र पुन्हा एकदा दरवाजा उघडतो आणि मधुभाऊंना तो सांगतो की मी पण ठरवलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात देत नाही, तोपर्यंत मी देखील शांत राहणार नाहीये. मी तुम्हाला कन्व्हिन्स केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही स्वतःहून एके दिवशी सायलीचा हात माझ्या हाती द्यालच, असा कॉन्फिडन्सच त्याने मधुभाऊंपुढे व्यक्त केलेला असतो आणि जेव्हा तो असा कॉन्फिडन्स व्यक्त करतो, तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद झालेला असतो. पण मधुभाऊ मात्र पुन्हा एकदा दरवाजा आदळतात आणि दरवाजा बंद करून टाकतात. दरवाजा बंद केला असला तरी देखील सायलीने त्यावर हात ठेवलेला आहे आणि सायली ज्या ठिकाणी हात ठेवते अगदी त्याच ठिकाणी बाहेरून अर्जुनने देखील हात ठेवलेला असतो. फक्त दरवाजाच मध्ये असतो आणि दोघांनी अगदी एकमेकाच्या हातावरच हात ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सायलीला देखील तो स्पर्श झाल्यासारखाच भासतो. तिला वाटतंच की अर्जुन बाहेर आहे आणि तो देखील आपल्याला स्पर्श करत आहे. दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत असंच एकमेकांना वाटतं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर
स्मित हास्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन आणि सायलीचं एकमेकावर असलेलं जीवापाड प्रेम त्या दोघांनाही टेलिपॅथीनं जोडून टाकतंय आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या भावना एकमेकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतंय, हेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.